फाउंडेशन व पसायदान स्पोर्ट क्लब नेवाशाच्या सर्व आयोजक टीमच्या वतीनं मनस्वी मनापासून आभार मानतो. यस, लेट्स प्लेचा आवाज आलेला आहे. जनता गॅरेज विरुद्ध शिवम फायटर्स. पहिला चेंडू आहे, पूल नक्की केला आहे. उंची आपल्याला जास्त बघायला मिळते आणि त्यानंतर चेंडूनं चकवा दिलेला सुद्धा बघायला मिळालेला आहे. सीमेरेषेलगत यावेळेस चेंडूला रोखलं नक्कीच गेलं, परंतु दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर 3 धावा बघा, 3 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे. तर आघाडीची जोडीवर नजर टाकली तर महेश आव्हाड आणि असलम पठाण अर्थात गुड्डू हे 2 बॅटर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. चेंडू मात्र चांगला आहे, धावबाची संधी आहे, मोकळी संधी बघा. असलम गुड्डू यांना परतावा लागणार. या ठिकाणी पहिला फलंदाज मात्र बाद होतोय. तर थोडीशी निराशा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालेली आहे. नवीन बॅटर मला वाटतं संघ नायक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. अमोल शिंदे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि एक महत्त्वपूर्ण लढत आहे बघा, अगदीच महत्त्वपूर्ण लढत आहे. अमन शेख ज्यांनी नवीन चेंडू हाताळलाय, पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर प्रशांत वाघ जे संघ नायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला या संघात बघायला मिळाले, त्यांनी देखील एक वेगळी रणनीती या ठिकाणी आखलेली आहे. यावेळेस सुरेख फटका मात्र खेळला जातोय. महेश आव्हाड एक क्वालिटी स्ट्रोक या ठिकाणी आतमध्ये पेश करतोय आणि चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेनं सीमारेषा. चौकार आलेला बघा या ठिकाणी. हा लकी ड्रॉची तयारी चालू झालेली आहे बरं का स्टेजवर. यावेळेस हलकाचा फ्लायटेड चेंडू आणि त्या चेंडूवर देखील घणाघात केला गेलाय. हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार षटकार. 1 बाद 13 धावा. षटक क्रमांक 1 आहे. महेश आव्हाड एक घातकी फलंदाज आहे बघा. ज्या दिवशी महेश आव्हाड यांची बॅट चालली त्या दिवशी मात्र विरोधकांना घाम आल्याशिवाय राहत नाही. आता त्या बॅटीनं चुणूक दाखवलेली आहे. ही बॅट चालणार की थांबणार, थँक्यू. ही प्रश्न आपल्यापर्यंत आहे. या ठिकाणी आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि पैठणी साडीसाठी आता कोण लकी ठरतंय आणि कुणाचं नशीब इथे उजळणार आहे ते आपण बघणार आहोत. यावेळेस एक बिखीट आणि हा षटकार आलेला आहे. पैठणी साडीचे तिकीट कोणी कोणी घेतलेत त्यांनी सावध व्हा आता, कारण आता पैठणी साडीचा लकी ड्रॉ आपण काढतोय. आणि जर जेंट्सने ते तिकीट घेतले आणि त्यांचा जर कुपन नंबर लागला तर येताना लेडीज घेऊन यावं लागेल. लेडीज म्हणजे घरचं कोणीतरी एक प्रतिनिधी घेऊन यावं लागणार आहे. आणि मला वाटतं अर्ध्या तासाचा वेळ आपण देणार आहोत. तिकीट निघाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतमध्ये ते घेण्यासाठी यायचं आहे. जर अर्ध्या तासाच्या आतमध्ये आले नाही तर आपण नंतर दुसरा ड्रॉ काढणार आहोत पैठणीचा, याची सुद्धा नोंद घ्या. आणि तेच स्पोर्ट सायकलला सुद्धा आहे. स्पोर्ट सायकलचा ड्रॉ काढल्यानंतर अर्ध्या तासाचा वेळ राहील आणि त्यानंतर जर ते प्रतिनिधी आले नाहीत तर परत ड्रॉ आपण दुसरा काढणार आहोत. 1 षटकानंतर 1 बाद 19 धावा धावपळकावर आहेत बघा. लकी ड्रॉचं कुपन आपण या ठिकाणी काढणार आहोत. ज्यांनी ज्यांनी लकी ड्रॉचं कुपन घेतलंय त्यांनी आता इकडे लक्ष द्या.
आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हे दृश्य दाखवतो आहे. पाहुयात पैठणी कुणाला जाते आहे. पैठणीचं कुपन माझ्यापर्यंत आलेलं आहे आणि पैठणीच्या लकी ड्रॉच्या विजेत्याचं कुपन नंबर आहे 175 175 175 कुपन नंबर आहे आणि ज्यांचा कुपन नंबर 175 आहे ते पैठणी साडीचे विजेते आहेत. 175 नंबरचं कुपन ज्यांनी घेतलंय अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी ते कुपन घेऊन यायचंय. 175 अर्ध्या तासात घरचे प्रतिनिधी घेऊन या. कुणाचं आहे? वा, मला वाटतं विलास भाऊ वीर. विलास भाऊ, विलास भाऊ तर 2 बाद 20 धावा आहेत बघा धावफलकावर. अमोल शिंदे यावेळेस बाद आहे. सूरज भगत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यानंतर आपण स्पोर्ट सायकल याचा ड्रॉ काढणार आहोत आणि ज्यांनी ज्यांनी आता स्पोर्ट सायकलचे कुपन घेतले त्यांनी सुद्धा सतर्क राहायचंय. आपले तिकीट वर काढा, आपला नंबर एकदा चेक करा. आता स्पोर्ट सायकल कुणाला मिळणार ते आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या विजेत्याला आपण सायकल देणार आहोत त्या सायकलचं सौजन्य आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. नेवासा तालुक्यातील उत्तम नाश्त्याचं दालन आशा भेळ आदरणीय विजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट सायकलचं सौजन्य आज मिळालेलं आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता आपण स्पोर्ट सायकलचं कुपन अर्थात ड्रॉ काढणार आहोत. आमच्यासोबत एक चिमुकली आहे, तिच्या हस्ते आपण काढणार. तुझं नाव काय? ज्ञानदा. ज्ञानदाच्या हस्ते आपण पूर्ण नाव सांग. पूर्ण. ज्ञानदा निलेश खंडाळे. आमचे निलेश खंडाळे यांचे कन्या आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ड्रॉ काढणार आहोत. बघूयात स्पोर्ट सायकल कुणाला जाणार. आज ही स्पोर्ट सायकल कुणाला मिळणार. आशा भेळचे आदरणीय विजयजी गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला आज सायकलचं सौजन्य मिळालेलं आहे. कोण लकी ड्रॉ मध्ये लकी ठरतोय, कुणाचं नशीब उजळणार. आणि आजच्या स्पोर्ट सायकलचे विजेते असणार आहेत कुपन नंबर 73 ते असतील स्पोर्ट सायकलचे विजेते. आणि आमचे नाही ना, ओके, 73 नंबर आणि समीर संजय घुले स्पोर्ट सायकलचे विजेते असणार आहेत. वा, कुपन घेऊन या. कुपन हा. आता एक अट इथे चला चला चला, धन्यवाद. आयोजकांनी एक अट दिलेली आहे. ती सायकल तेव्हाच तुम्हाला सामन्याला रंगत ग्राउंड वरून एक चक्कर मारल्यानंतर सायकलवर. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी विजयी क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो 2 षटकानंतर तब्बल 38 धावांना फलकावं लागलेलं आहे. एकीकडे महेश आहे, एकीकडे सूरज आहे. आणि जे 2 फलंदाज बाद झालेले आहे त्यांचा कोणत्याही प्रकारचा दबाव मात्र या दोन्ही बॅटर्सवर बघायला मिळाला नाही. आणि या खेळीचं वैशिष्ट्य म्हणजे आज सूरज भगत यांचे काही स्पेशल फटके आपल्याला बघायला मिळाले. हा, बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय.
गोलंदाज विकी मंडल आणि त्यांच्या समोर जर बघितलं तर आता आपल्याला महेश आव्हाड बघायला मिळणार आहे. हे निर्णायक षटक आहे बघा. निर्णायक षटक सांगण्याचं कारण प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे, प्रत्येक सामन्यामध्ये जनता गॅरेजच्या वतीनं तिसरं षटक या ठिकाणी विकी मंडल यांच्याकडे दिलं गेलं आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी चेंडू हातात घेतलेला आहे, जनता गॅरेज संघ अडचणीत असताना मात्र विजयी पथावर आलेला आहे. फ्लायटर चेंडू आहे, परंतु यावेळेस मात्र प्रहार बघायला मिळतोय. मंडल विकी मंडल यांचं स्वागत मैदानाच्या आतमध्ये भव्य केलं गेलेलं आहे. भव्य स्वागत. 44 धावा आपण बघतोय धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. हे चित्र बऱ्याच वेळा बघायला मिळालेलं आहे. शिवम फायटर्स, 2 फायटर्स मैदानाच्या आत आणि त्यांनी फाईट दिलेली आहे. फुल फाईट. हवा टाईट झालेली आहे गोलंदाजांची. बघूया. विकी मंडल तयार आहेत. या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे अगदी सावध फलंदाजी करताना या ठिकाणी महेश आव्हाड. यावेळेस नुसता फलंदाज चकला नाही तर यष्टी रक्षक सुद्धा चकलेला होता आणि संघनायक त्या ठिकाणी प्रशांत वाघ. आता त्यांचं नाव वाघ आहे. झडप मारलेली चेंडूवर. चेंडू रोखलेला आहे. डॉट चेंडू मात्र बघतोय आपण. हा यावेळेस फटका फसलेला आहे. झेल अवघड आहे. 3 षटकांच्या मधोमध चेंडू पडलेला आहे आणि या ठिकाणी फक्त 1 धाव मिळेल. सूरज भगत आपल्याला स्ट्राईक एंडवर बघायला मिळत आहेत आणि धाव फलकावर 2 बाद 45 धावा. अत्यंत महत्वाची लढत आहे बघा. साखळी सामने संपत आलेले आहे. गुण तक्ता वेगवेगळे निकाल दाखतोय. प्रत्येक जय पराजयानंतर आपण गुण तक्त्यावर लक्ष टाकल्यावर खालीवर झालेले आहेत बघा संघ. यावेळेस स्विच केलेला आहे. झेल आहे. झेल सुटलेला आहे. झेल सुटल्याचे परिणाम अगदीच मागच्या सामन्यात आपण बघितलेले आहे. त्याही वेळेस जर बघितलं तर अक्षय जरार सारख्या तगड्या फलंदाजाला त्या ठिकाणी जीवदान मिळालं आणि यावेळेस सूरज भगत आहे. आता काय होणार आहे? 46 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. फ्लायटेड चेंडूवर केलं गेलेलं आक्रमण आणि त्यानंतर आपल्याला पंचांची मदत घ्यावी लागेल. 1 बाउन्स 2 डिफेन्स. चौकार. आज वेगळी फलंदाजी करताना आपल्याला शिवम फायटर्स बघायला मिळत आहेत. आज दहिवाळकर सराफ 11 या संघाने सुद्धा चमत्कार केलेला आहे. म्हणजे आज एका नवीन ऊर्जेनं संघ मैदानात आलेले आहे. अगदीच या ठिकाणी अर्धशतक फलकावर लागलं गेलं. यावेळेस फलंदाजाला थोडंसं बांधण्यात यशस्वी ठरले होते विकी मंडळ. हलकंसं खोदकाम सुद्धा मैदानात बघायला मिळालं आणि काऊ कॉर्नरच्या दिशेनं जाणारा चेंडू आपण बघितला. दरम्यानच्या काळामध्ये सुंदर ताळमेळसह 2 धावा पळून पूर्ण झाल्या आणि 3 षटकानंतर 2 बाद 52 धावा या ठिकाणी शिवम फायटर संघानं पूर्ण केलेल्या. आज भरपूर संघांचं पुनरागमन बघायला मिळालेलं आहे बघा. भरपूर संघांचं. अगदी CSK संघाचं सुद्धा पुनरागमन म्हणावं लागणार आहे कारण 1 पराभव त्यांनी सुद्धा स्वीकारलेला आहे. तर गोलंदाज जालू अडसुरे मात्र येत आहेत. स्ट्राईकवर सूरज भगत आहे. या दरम्यान मला वाटतं काहीशी इतगुज आहे. त्या ठिकाणी सूरज भगत थोडेसे अनफिट आपल्याला बघायला मिळत आहेत. पंच कमिटी आहे त्या ठिकाणी 2 पंच आहेत. सबस्टिट्यूशन झाले मला वाटतं या ठिकाणी. हा अरुण भुसारी परतलेले आहे आणि माही शिंदे एक बदली खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. जालू अडसुरे षटक क्रमांक 4.
षटक क्रमांक 4 आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 18 चेंडूंमध्ये 52 धावा या दोन्हीही बॅटर्सनं पूर्ण केलेल्या आहे आणि दोन्हीही दिशेनं फटकेबाजी चालू आहे. ही एकतर्फी नाही आहे. आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सूरज भगत देखील आक्रमक झालेले आहेत. महेश आव्हाड सुद्धा आज वेगळ्या रूपात आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या जोडगुलीनं अगदीच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कमाल केलेली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. अवांतर धावेचा इशारा येतो आहे. या ठिकाणी अवांतरच्या मदतीनंतर आपण बघतोय धाव फलक हलवार पुढे झाले. या ठिकाणी 53 धावा धावफलकावर आपल्याला पूर्ण झालेल्या बघायला मिळतील. अचूकतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे बघा, कारण अगोदरच फलंदाजांनी खूप मोठ्या धावा जमवलेल्या आहे. याही वेळेस खोलवरचा चेंडू होता, फटका साधला गेलाय. सूरज भगत अनफिट आहे बघा, हे लक्षात येणार आहे. आपल्या सिंगल पूर्ण केलेली आहे त्यांनी. या ठिकाणी 54 धावा आपल्याला बघायला मिळतील. 54 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 महत्वाची लढत. एकीकडे शिवम फायटर, दुसरीकडे जनता गॅरेज. कोण जिंकणार? उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. हा चेंडू चांगला आहे, म्हणजे असे काही फेरबदल करावे लागतील बघा. एक डॉट चेंडू आपण बघितलेला आहे. महेश आव्हाड आणि सूरज भगत आपण हे दोन फलंदाज बघतोय, जवळजवळ सेट झालेले आहे. त्यांना आता धावपट्टीचा अंदाज आलेला आहे आणि चांगली भागीदारी होते. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे यावेळेस. तर पाठोपाठ 58 धावा बघायला मिळतात मित्रांनो या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आहे यावेळेस. थ्रो सुद्धा चुकलेला आहे त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा येतो आहे. एक सिंगल सुद्धा या ठिकाणी गेलेली आहे. जाऊया मित्रांनो. या ठिकाणी षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आपण बघतोय अगदीच 61 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. जालू अडसुरे यांचं षटक म्हणजे कभी खुशी कभी गम. काही चेंडू चांगले पडत आहेत, काही चेंडूंवर मात्र मोठमोठे प्रहार होत आहेत आणि एक चांगली भागीदारी, चांगली आणि वेगवान भागीदारी या दोन्ही बॅटर्सनं केली. यावेळेस देखील चेंडूला उडवल्या गेलेला आहे. थांबा, मला वाटतं झेल पकडलेला आहे. झेल पकडलेला आहे. अगदी जबरदस्त झेल बघा मित्रांनो. आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणलं तरी वावगं ठरणार नाही बघा. आपलातून लाजवाब झेल त्या ठिकाणी पकडलाय. त्या खेळाडूचं नाव कळवायचं होतं बघा, ते थोडा अनरीड होतोय. ज्यांनी झेल पकडला विकी मंडल, महेश दाराडे. अगदी जबरदस्त झेल बघा. टायमिंग टू परफेक्शन. हा जॅकपॉट षटकाचा इशारा आलाय मैदानाच्या आतून.
आणि या ठिकाणी 4 षटकानंतर 61 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मेजर पांडुरंग गजे आलेले आहेत, वेळेवर आलेले आहेत मी म्हणेल, कारण या ठिकाणी जॅकपॉट षटक घेतल्या गेलेलं आहे. आणि बंटी साठे यांच्याकडे चेंडू आलेला आहे बघा, विशाल साठे. 61 धावा आहेत. कट केलेला आहे, प्रारंभ चांगला दिलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, शर्यत लागलेली आहे आणि या शर्यतीमध्ये चेंडू जिंकलेला आहे. चौकारानं स्वागत या ठिकाणी बंटी साठेंचं गेलंय. 65 धावा धावफलकावर झाल्या, म्हणजे पहिल्या चेंडूंवर या ठिकाणी 4 धावा येत आहेत. 5 चेंडूंमध्ये जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला डझनभर धावा करायच्या आहे आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर या ठिकाणी जॅकपॉट लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला आहे. बंटी साठे तयार आहेत, समोर सूरज भगत आहे. काय होणार आहे? डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. यावेळेस मात्र विकी मंडळ यांनी चालाक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. एक सिंगल आपण बघतो या ठिकाणी पूर्ण झाले. त्यानंतर धावफलकावर एका धावेची प्रगती बघायला मिळेल, 66 धावा आणि 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा बनवल्या गेलेल्या आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यावेळेस नो बॉलचा इशारा आहे. इट्स अ नो बॉल. हा एका धावेची भर अधिक होणार आणि सोने पे सुहागा म्हणजे आता फ्री हिट सुद्धा येणार. 67 धावा आहेत बघा या ठिकाणी. फ्री हिटचा काय होणार? हा चेंडू चांगला होता बघा यावेळेस. क्षेत्ररक्षक जालू अडसुरे आलेत. दरम्यान जर बघितलं तर नक्कीच 2 धाव्यांची संधी होती, ती 2 धाव्यांची संधी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. सूरज भगत यांची मात्र स्तुती केली जाईल बघा, पायाला इजा झालेली आहे, परंतु हा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 69 धावा आपल्याला बघायला मिळतील धाव फलकावर. जॅकपॉट षटक प्रगतीवर असताना उजव्या यष्टीच्या बाहेर आपलातून चेंडू आहे आणि त्यानंतर आपण बघतोय, मला वाटतं हा वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया काय निर्णय येईल. तर मित्रांनो, यानंतर होणारा सामना दहिवाळकर सराफ 11 विरुद्ध डॉक्टर्स 11 कुकाना. दोन्ही संघांनी तयार राहायचंय नाणेफेकीसाठी. वाईड आलेला आहे, हा वाईड आलेला आहे बघा. 70 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. बॅटीची कडा आहे, चेंडू हव्यात आहे. विके मंडळ चेंडू खाली आलेला आहे, झेल पकडलेला आहे. मेजर गजे जसे निघालेत तसेच आता पेवल्यांच्या दिशेनं जावं लागणार आहे बघा. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद असणार आहे. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि धावफलकावर धावफलक मजबूत आहे बघा. 70 धावा अगदी आपल्याला बघायला मिळतील. जॅकपॉट षटक एक महत्वाचं षटक. नऊ धावा आतापर्यंत बनवलेल्या आहे. 2 चेंडू शिल्लक आहे बघा आणि जॅकपॉट षटकामध्ये 9 धावा बनवलेल्या आहे. अक्षय जायगुडे आलेले आहेत, संघ मालक आहे. चांगले फलंदाज देखील आहे. या स्पर्धेमध्ये आपण त्यांची गोलंदाजी सुद्धा बघितलेली आहे. टॉसला तयार राहायचंय बरं का. नितीन बुरुडे सर आणि भूषण मिरपगार, आपण टॉसच्या तयारीत राहायचंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. प्ले अँड मिस. चेंडू मात्र डॉट. अंतिम चेंडू. हा फटका खास आलाय बघा.
आउट ऑफ द पार्क गेलाय बघा हा फटका. पंधरा धावा आल्या पण जॅकपॉट षटकामध्ये. आणि 5 षटकानंतर 70च धावा राहतील. एक अंतिम षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे बघा, एक महत्वपूर्ण षटक. टायमर चालू आहे बघा, लक्षात घ्या. टायमर चालू आहे. गोलंदाज महेश दराडे आलेत. अगदी जबरदस्त झेल महेश दराडे यांनी पकडलेला आहे आज. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन सुरुवात. तर बऱ्याच वेळानंतर एक सिंगल मिळाली बघा. 71 धावा आहेत धावफलकावर. कारण मागे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी काही धावा वजाबाकीत गेलेल्या आहे. त्या कारणे आपण बघतोय आता 71 धावा या ठिकाणी होत आहेत. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक पॉवरफुल हिट आपण बघतोय सूरज भगत यांच्या बॅटेतून आलेली आहे. स्विचिटचा प्रयत्न होता. हा थोडंसं यश मिळालं बघा, परंतु चेंडू पाहिजे तसा बॅटीवर आलेला नाहीये. 76 धावा होत आहेत या ठिकाणी. 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया. हा यावेळेस मला वाटतं फलंदाज बाद आहे. शहात्तर धावा आहेत. नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. साहिल परदेशी आलेले आहेत. महत्वाची गोलंदाजी बघायला मिळते. महत्वाच्या सामन्यामध्ये फटका पुन्हा एकदा. यावेळेस मला वाटतं अंतर मिळेल की नाही. तर पूर्णपणे जज करू शकले नाही. अगदीच या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा पळून पूर्ण झालेले आहे. 78 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण बघतोय. 78. बघूया. हा डॉट चेंडू येतो या ठिकाणी. भूषणमीर पगार आणि या ठिकाणी नितीन बुर्णे सर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल या ठिकाणी आदरणीय विशाल पिंपळे, त्यानंतर आदरणीय प्रतीकजी शिजूळ, आदरणीय ॲडव्होकेट रोहनजी कर्डक आणि ॲडव्होकेट धैर्यशील गायके. हा या 4ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. षटकार आहे बघा. 84 धावा या ठिकाणी झाल्या. 85 धावांचं लक्ष आहे.
85 धावांचं लक्ष आहे बरं का या ठिकाणी जनता गॅरेज या संघासमोर. या ठिकाणी शिवम फायटर्सला विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे बघा या ठिकाणी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आजच्या सत्रामध्ये आपण साखळी सामने सगळे घेणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे याची नोंद सर्व क्रीडा रसिकांनी घ्यायची आहे. आणि या सामन्यानंतर होणारा सामना दैवाळकर सराफ 11 नेवासा आणि डॉक्टर्स 11 कुकाना ज्यांचा आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. त्यानंतरचा होणारा सामना मक्तापूर ब्लास्टर्स विरुद्ध शिवम फायटर याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि आजच्या प्रवासातील शेवटची मॅच रॉकस्टार आणि सुदर्शन क्रिकेट अकॅडमी विरुद्ध जनता गॅरेज हा शेवटचा सामना आजच्या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. धन्यवाद. शिवम फायटर्स क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं या ठिकाणी. तर मित्रांनो 85 धावा करायच्या. जनता गॅरेजचे कर्णधार बंटी वाघ यांना विनंती आहे आपण सुद्धा तयार राहायचं आहे. आघाडी जोडी पाठवायची आहे. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना मी आमंत्रित करेल. आदरणीय नितीन बुरुडे सर आणि भूषणवीर पगार सर आपण लगेच यायचं आहे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी आदरणीय विशालजी पिंपळे, आदरणीय प्रतीकजी शेजूळ, ॲडव्होकेट रोहनजी कर्डक, ॲडव्होकेट धैर्यशीलजी गायके आपण चारही मान्यवरांनी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे नाणेफेकीसाठी. धन्यवाद. आणि धावांच्या पाठलागासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. हॅलो चेक चेक. हॅलो सर्वांचं स्वागत. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण या ठिकाणी अनुभवत आहात. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. यस पंच्याऐंशी धाव्यांचं आव्हान आहे. 85 धाव्यांचं टार्गेट आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर CSK संघाचे अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू किशोर पवार सर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. किशोर पवार सर आपलं म्हणा या ठिकाणी. एक मिनिट थांबा सर. 12व्या खेळाडूला नाव माहिती नाही. प्लेयरचं नाव सांगा. बॉलरचं काय.
अंबादास दादा गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मैदानामध्ये हाताळलं जातं. 85 बनवायच्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. CSK संघाचे किशोरजी पवार सर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजक कमिटीच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना असणाऱ्या त्यांना वाढदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा आहेत. यावेळेसचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतो. चांगल्या डब्यावरती पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण मैदानामध्ये पाहतो. निर्धाव चेंडू आलाय. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या अंकावर धावसंख्या आहे. 2 आघाडीचे फलंदाज अरुण आणि पियुष हे 2 फलंदाज जनता गॅरेज नेवासा या संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाणार आहे. तिथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि त्याचा फायदा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतो. एकूण 2 धावा आपण मैदानामध्ये पाहतोय आणि फलंदाज सुद्धा धावबादची शिकार इथे ठरलेले आहेत. 1 धाव आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धावबाद. एक बाद 2 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती बघायला मिळते आहे. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण अनुभवत आहात. आज 4था दिवस 4थी रात्र या ठिकाणी आपण पाहतोय. आता ही स्पर्धा खरं तर अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. सर्वच संघाचा प्रवास आता इथे संपत आलेला आहे. तसं जर पाहिलं तर 8 संघ इथे मैदानामध्ये खेळत आहेत. 8 संघांमधून 4 संघ आता सुपर 4मध्ये जाणार आहेत. तर सुपर 4ला जाणारे 4 संघ कोणते आहेत ते नक्कीच आज रात्रीच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. अमन शेख मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेला आल्याबरोबर फॉलोविंग स्वीपचा एक देखणा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. नेवासा तालुक्यातील चांदा या गावाला बिलॉंग करणारे अमन शेख आज तुम्ही जर पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याही खेळाडूची चर्चा टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 3 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यानंतरच्या सामन्याचा टॉस सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी बघू शकता. नाणेफेकीचा कौल होतोय. टॉस संपन्न होतोय. यानंतरची सुद्धा एक महत्त्वपूर्ण लढत या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अक्षय जायगुडे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. अमन शेख यांना तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता. दहिवाळकर सराफ या संघाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. तर डॉक्टर 11 कुकाना या संघाला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो गोलंदाज तयार आहेत. यावेळेला फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडूला इथे घेतलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल धाव मात्र या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. डॉट बॉल मैदानामध्ये आला. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. अक्षय तयार होत आहेत. तर समोरच्या बाजूला आपण पाहू शकता अमन शेख. अमन शेखच्या बॅटवर तुम्ही जर पाहिलं तर चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळत नाही आहेत. एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आणि या दरम्यान 2 धावा आपण पूर्ण होताना पाहिल्यात. कोण जिंकणार या सामन्यामध्ये याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना लागली. याची उत्कंठ आपल्या सर्वांना आहे. दोन्ही संघ तगडे आहेत, ताकदवान आहेत. एका बाजूला जनता गॅरेज नेवासा, दुसऱ्या बाजूला शिवम फायटर नेवासा. या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेला
परत एकदा आपण पाहू शकतो चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. पाण्याचे जार ज्यांचे संपलेले असतील त्यांना विनंती, आपण पाण्याचे जार घेऊन या. पाणी आलेलं आहे का? हां, पाणी आलेलं आहे. पाण्याचे जार आपण घेऊन जा. यावेळेसचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहू शकता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतो. टॉप फलकावरती जाऊयात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1-5. इथे विकेट होतोय अमन शेख यांचा हा ट्रेडमार्क फटका आणि हा चेंडू सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 6. षटकार येतोय. 2 ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर 11. एक फलंदाज बाद आहे. 1-11. 24 चेंडू आणि 74 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 74 धावा. चोवीस चेंडू आणि 74 धाव्यांची गरज असताना ओव्हर नंबर 3 करण्यासाठी गोलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. अंबादास जाधव यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. उद्या शेवटचा दिवस, शेवटची रात्र आपण या स्पर्धेची पाहणार आहोत आणि ज्ञान प्रीमियर लीगचा विजेता उद्या आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे उद्या भरपूर रोमहर्षक सामने आपल्याला इथे बघायला मिळतील. ही स्पर्धा खरंच आपण जर बघितली तर नेवासा तालुक्यामध्ये सर्वात मोठी आणि ऐतिहासिक स्पर्धा आज संपन्न होताना आपल्याला बघायला मिळते. अनेकांनी कौतुक केलं आयोजकांचं, कारण भरपूर मेहनत, भरपूर कष्ट घेतल्यानंतर ही स्पर्धा इथे उभी राहिली आणि सर्वच सदस्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. प्रत्येकाने इथे मेहनत घेतली आहे. प्रत्येक सदस्यांनी इथे कष्ट घेतलेत. अनेक हात इथे राबलेले आहेत. बॉल हवेत असणार आहे. फटका मिसटाईम असणार आहे आणि तिथे आपण पाहतोय अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय कॅच मैदानामध्ये पकडला जातोय. पांडुरंग गजेमेजर आपण जर पाहिलं तर भरपूर दूरवरचा प्रवास करत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूच्या अगदी जवळ गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल मैदानामध्ये एक अप्रतिम झेल पकडला. फलंदाज क्रमांक 2 आता मैदान सोडतोय. फलंदाज बाद. दोन बाद 11 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती दिसते. 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 74 धाव्यांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. हर्षल वंजारे नवीन फलंदाज. यावेळेस आल्याबरोबर आपण पाहिलं असेल चेंडूला लॉफ्ट केलंय. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू मार्गस्थ झालाय आणि हा चेंडू थेट जातोय सीमारेषा पार. हर्षल वंजारे यांनी या चौकारनं उघडले आपलं खातं. 4. गोलंदाजीसाठी परत एकदा अंबादास जाधव यांना आपण पाहतो तयार होत आहेत. स्क्वेअर लेगला फटका आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी आपण म्हणू शकतो आणि सेफ हँड झेल पकडलाय. फलंदाज बाद. जगताप बंधू मिठाईवाले आदरणीय आदित्य जगताप या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 3 बाद 15 धावा झाल्यात. 2 चेंडू आणि 2 फलंदाज. आपण जर मध्ये एक चौकार आला, परंतु या षटकामध्ये 2 विकेट आलेल्या आहेत. विकेट, चौकार, विकेट. अंबादास जाधव यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नवीन फलंदाज आलेत. आशिष नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. ज्ञान प्रीमियर लीगचं हे आयोजन, भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम आपण या ठिकाणी अनुभवत आहात.
प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. यावेळेसचा चांगला चेंडू बघायला मिळतो. थोडासा कमी गतीने टाकलाय, व्हेरिएशन करतायत. आपण जर पाहिलं तर व्हेरिएशनवाली गोलंदाजी सुद्धा आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चौकारानंतर चांगलं कमबॅक अंबादास जाधव यांनी इथे केलं. सुंदर फटका मिडविकेटला खेळलाय आणि तिथे आपण पाहू शकता थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे आणि त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या जाईल 1ने पुढे. ओव्हरचा खेळ तुम्ही जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आहे. 3-16 अशी धावसंख्या झाली आहे. 19 चेंडू आणि 69 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्यात. 19 चेंडू आणि 69 धावांची गरज आहे. फुल टॉस आणि फुल टॉसवर अमन शेख बिग बॉस षटकार. तीन ओव्हर नंतर धावफलकावर 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडू आणि अजूनही पाहिजे 63 धावा. 18 चेंडू आणि 63ची गरज आहे. सर बॉल द्यायचा आहे का? ओके. तीन ओव्हर 22 आणि षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ होत आहे. गजे मेजर यांना आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. पांडुरंग गजे ते गोलंदाजी करतात. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या जाईल 1ने पुढे जात असताना यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठं आक्रमण केलंय आणि अमन शेख यांच्या बॅटमधून अजून एक मोठा बिग ब्लास्ट, मोठा धमाका षटकार. धावसंख्या वाढत असताना धावफलकामध्ये बदल आहे. एकूण धावफलक अजून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू सुद्धा जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. परत एकदा आक्रमण आणि परत एकदा चेंडू बाहेरून आणावा लागेल. 6. धावसंख्या झाली आहे 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात सामना आलाय 14 चेंडू आणि 52 धावा.
अमन शेख मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. संघातील एक प्रमुख खेळाडू आहे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि अगदी जबाबदारीला साजेशी कामगिरी ते मैदानावरती करतात. त्यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आहे, गॅपमध्ये फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणारे एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि त्या दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण आहेत. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल आहे. धावफलकावर 35 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 अंतिम टप्प्यामध्ये समीकरण बदललं. 13 चेंडू 50 धावा अजूनही पाहिजेत. परत आक्रमण आणि परत एकदा गोलंदाजाला दाखवले आसमान. याही वेळेस मजबूत प्रहार षटकार. ओव्हरचा खेळ इथे होतोय समाप्त. 4 ओव्हर नंतर 41 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची अजूनही गरज आहे. 12 बॉल 44 रन. बॉल घ्या सर. गोविंद सर बॉल घ्या तेवढा. गोविंद सर तिकडे एक बॉल आहे. तिकडे 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 शॉर्ट मिड विकेटला पासून. चार ओव्हर नंतर 41, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 44 धावा पाहिजेत. 4 ओव्हरमध्ये 41 झाल्यात, अजून 2 ओव्हरमध्ये 44 पाहिजेत. त्यामध्ये एक जॅकपॉट ओव्हर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या षटकामध्ये जॅकपॉट ओव्हरमध्ये नक्कीच सामन्याचं चित्र कुणाच्या बाजूने जाणार आहे ते सुद्धा स्पष्ट होणार आहे. परंतु अमन शेख चांगली बॅटिंग करतायत. अमन शेख यांनी आत्तापर्यंत 13 चेंडू खेळले, 33 धावा बनवल्या. जॅकपॉट ओव्हर आता इथे पाहायला मिळेल. जॅकपॉट ओव्हर आपल्याला पाहायला मिळतं आणि विठ्ठल बोरुडे गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. या स्पर्धेमध्ये विठ्ठल बोरुडे यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. जॅकपॉट ओव्हरमध्ये त्यांना आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती त्यांना तुम्ही पाहू शकता. तर समोरच्या बाजूला आपण फलंदाजाला पाहू शकतो मैदानामध्ये. आशिष स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. आता दोन्ही बाजूंना आक्रमण करावी लागतील. अमन शेख यांना साथ देणं फार गरजेचं राहणार आहे. 12 चेंडू आणि 44 धावा. त्यावेळेला बॅकफुटला गेले, हलक्या दरा चेंडूला स्टिअर केले, सॉफ्ट हँडल फटका. कारण स्ट्राईक अमन शेखकडे जेवढी जास्त राहणार आहे तेवढा फायदा बॅटिंग टीमला असेल आणि इथे तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण झाली आहे. समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. या जॅकपॉट ओव्हरमध्ये काय घडतंय ते पाहणं फार गरजेचं आहे, कारण येणारे जे 5 चेंडू आहेत ते या सामन्याचं चित्र खरं तर ठरवणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी विठ्ठल बोरुडे तयार होत आहेत. समोर अमन शेख. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय, परंतु तिथे आपल्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडू लाडवण्याचं काम विठ्ठल बोरुडे यांनी केलं आणि थोडीशी इंजुरी सुद्धा होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत.
10 चेंडू आणि 43ची गरज आहे. यावेळेला फुलर लेंथवर टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहेत. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा आपण मैदानामध्ये पूर्ण होत असताना या ठिकाणी पाहिलेली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावफलकावर 44 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडू आणि 41 धावांची आता गरज असणार आहे. पाहूयात काय होतंय, कोण जिंकतंय या सामन्यामध्ये. एका बाजूला शिवम फायटर तर दुसऱ्या बाजूला जनता गॅरेज असा सामना आहे. हवेत चेंडू असेल, फटका फसलाय आणि प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. झेल जरी झाला नसेल परंतु प्रयत्न मात्र खूप चांगले पाहायला मिळतात. प्रयत्नांची पराकाष्ठा तिथे करण्यात आली आहे आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतात. इथे जर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत. सहज तुम्हाला विजय मिळणार नाही. आणि अमन शेखची विकेट जर इथे मिळाली तर नक्कीच या सामन्यावर मजबूत पकड शिवम फायटर संघ सुद्धा मिळू शकतो. समीकरण बदललं. 8 चेंडू आणि 41 धावा असं विजयाचं समीकरण आपल्याला दिसतंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. जॅकपॉट ओव्हर सुरू आहे आणि विठ्ठल बोरुडे गोलंदाजी करतात. त्यावेळेला परत एकदा समोर खेळलेला फटका आणि परत एकदा आपण जर पाहिलं तर चेंडू हाताला स्पर्श करून गेला आणि थोडीशी इंजुरी नक्कीच आपण विठ्ठल बोरुडे यांच्या हाताला पाहू शकतो मैदानामध्ये. या अगोदर सुद्धा अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका भरपूर वेगात खेळला होता. तिथे सुद्धा थोडेसे इंजुरी झाले होते परंतु संघासाठी लढतायत विठ्ठल बोरुडे, हे मात्र कौतुकास्पद आहेत. शेवटचे अजून पाहिले तर मैदानामध्ये 7 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 39 धावा. जॅकपॉट ओव्हर आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात विठ्ठल बोरुडे यांनी. आणि इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर षटकार. 11 धावा जॅकपॉट ओव्हरमध्ये आल्या म्हणजे 6 धावा मायनस केल्या जातील. आणि आता धावफलक जर पाहिलं तर 46 धावा. शेवटचे चेंडू 6, 39 धावांची गरज. चला खूप चांगली गोलंदाजी विठ्ठल बोरुडे यांची पाहायला मिळालेली आहे. 11 धावा त्यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. सुपर माफ करा जॅकपॉट ओव्हरमध्ये. आणि आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 39ची गरज आहे. गोलंदाजीसाठी येत आहेत गोलंदाज. गणेश थोरात गोलंदाजीसाठी येत आहेत. अमन शेख नाबाद 43 धाव्यावर खेळतायत. तर 6 चेंडूंमध्ये 39ची गरज आहे. पहिलाच चेंडू इथे आपण पाहिलं असेल समोर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहेत. तिथे एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आहे. इथे अमन शेख यांच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. परत एकदा आक्रमण आणि परत एकदा वाह, इथे बिग बिग हिट. अमन शेख ऑन फायर आणि अमन शेख यांचं अर्धशतक सुद्धा इथे पूर्ण झालेलं आहे. जबरदस्त बॅटिंग. संघासाठी तो लढतोय. खरं तर आपण पाहिलं असेल मैदानामध्ये
जरी संघ पराभवाच्या छायेत असला, जरी संघावर पराभवाचे काळे ढग असले तरी सुद्धा तो मैदानावर लढतो आहे. यावेळेला परत एकदा आपण पाहतो चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहेत, तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलेला आहे. दोन चेंडू 26 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल 26. यावेळेला चांगला बॉल फुलर लेनवर टाकलेला चेंडू गणेश यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि 26 ची गरज आहे. शिवम फायटर हा संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. एक चेंडू दूर आहे विजय मिळवण्यापासून. शिवम फायटर हवेत चेंडू असणार आणि हा सामना जिंकलाय शिवम फायटर संघाने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय आपण. चोवीस मिनिटांमध्ये या इनिंगचा खेळ संपलाय. शिवम फायटर संघाचं कर्णधारांचं मनापासून अभिनंदन. 24 मिनिटांमध्ये या इनिंगचा खेळ त्यांनी संपवलेला आहे. चला यानंतरचा सामना लगेच सुरू करतोय आपण. दहिवाळकर सराफ आणि डॉक्टर 11 कुकाना सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत लगेच. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच मध्ये खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 1 षटक टाकलं, 8 धावा दिल्या आणि 4 नाही खरं तर या सामन्यामध्ये